माणसाची उत्क्रांती कशी झाली? आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की माणूस पूर्वी माकड होता. आता जर तो आधी माकड होता तर तो तेव्हा कपडे नक्कीच वापरत नसणार. मग कपड्यांची गरज माणसाला कधी भासू लागली? त्यानं कपड्यांची निर्मिती कशी केली? माझ्या मनात आलेले हे प्रश्न तुमच्याही मनात आले असतील. कदाचित तुमच्या लहान मुलांनी तुम्हाला हे प्रश्न अनेकदा विचारलेही असतील. आज आपण अगदी 100 रुपयांपासून लाखो रुपये किमतीचे कपडे पाहतो, वापरतो. पण हे कपडे बनले कसे? याबद्दलच तुम्हाला आजच्या या व्हिडिओतून मी माहिती देणार आहे. पण त्याआधी सान्वी कॉटन या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर प्युअर कॉटनचे शर्ट्स, कॉटनच्या हँडमेड डायरीज असे आमचे प्रोडक्ट्स खरेदी करण्यासाठी आमच्या सान्वी कॉटन या इंस्टाग्राम पेजलाही नक्की फॉलो करा. चला तर मग कपड्यांच्या उत्क्रांतीबद्दल आता जाणून घेऊयात. अन्न, वस्त्र आणि निवारा या जीवनासाठीच्या 3 मूलभूत गरजा आहेत. पण या 3 गरजांपैकी वस्त्र ही गरज फक्त मानवालाच आहे. ज्यावेळी मानवी जीवनामध्ये कोणतीही संस्कृती अस्तित्वात नव्हती, माणसाचा विकास झाला नव्हता, तोवर माणूस कपडे वापरत नव्हता. म्हणजे थोडक्यात काय, तर कपडे घालणं हे सुसंस्कृतपणाचं, विकासाचं प्रतीक मानलं जातं. 18व्या शतकापर्यंत भारत हा कापड उद्योगामध्ये आघाडीवर असलेल्या देशांपैकी एक होता. त्यावेळी कापड हे हातमागावर बनवलं जायचं. हे बनवण्यासाठी अगदी बेसिक गोष्टी, टूल्स उपलब्ध होते. मात्र भारतातलं कापड ते बनवण्यासाठीचं कौशल्य आणि त्याच्यावरची कलाकुसर यासाठी प्रसिद्ध होतं. सिंधू संस्कृतीमध्ये इसवी सन पूर्व 3000च्या आसपास मोहेंजोदाडोमध्ये कॉटनच्या कापडाचे अवशेष ते तयार करण्यासाठीची काही यंत्र संशोधकांना सापडली. या पुराव्यांच्या आधारे कापडाचा शोध कधी आणि कसा लागला असावा याचा अंदाज बांधण्यात येतो. त्यानुसार लिनन, लोकर, रेशीम आणि कॉटनचं कापड अगदी प्राचीन काळापासून वापरात असल्याचं आढळून येतं. याशिवाय वेद, रामायण, महाभारतासारखे हिंदू धर्मग्रंथ, बौद्ध आणि जैन धर्माच्या साहित्यामध्येही वेगवेगळ्या प्रकारच्या कापडाचे उल्लेख आढळतात. यावरून भारताला कापडाची किती जुनी आणि मोठी परंपरा लाभली आहे हे दिसून येतं. सन पूर्व 327 मध्ये अलेक्झांडरनं भारतावर स्वारी केली. त्यावेळी इथलं सुंदर छपाई केलेल्या कापडाचं त्याला आकर्षण वाटलं आणि तेव्हापासून भूमध्य सामुद्रिक देशांमध्ये सुद्धा भारतीय सुती कापडाला प्रसिद्धी मिळाली. इसवी सन पूर्व 2000 वर्षांच्या काळात भारतीय कापड इजिप्त देशात ममी तयार करतानाही वापरत असत असा उल्लेखही इतिहासात सापडतो. हे कापड तयार कसं होतं? कापड तयार करण्याची प्रक्रिया या स्क्रीनवरच्या चित्रामध्ये दिलेली आहे. प्राणी, वनस्पती, केमिकल्स, मिनरल्स यांच्यापासून आधी तंतू तयार केले जातात. या तंतूंना विशिष्ट प्रकारे पिळा देऊन त्यांच्यापासून धागे तयार केले जातात. त्यानंतर विणकाम, सूतकताई अशा वेगवेगळ्या प्रक्रिया करून एक कापड तयार केलं जातं. पुढे या कापडावर नक्षीकाम करणं, त्याला रंग देणं, त्याच्यावर प्रिंटिंग करणं अशा प्रक्रिया करून कापड तयार होतं आणि या कापडापासून आपण रोजच्या आयुष्यात वापरतो असे कपडे तयार होतात. पूर्वी नैसर्गिक पद्धतीनं कापूस पिंजून रेशीम किड्यांपासून कापड तयार केलं जायचं. पण जसजशी लोकसंख्या वाढली तसतसं नैसर्गिक स्रोतांपासून बनणारं कापड अपुरं पडू लागलं. मागणी वाढली, त्यामुळे शास्त्रज्ञांनी मर्यादित प्रमाणात असलेल्या या नैसर्गिक तंतूंना पर्याय शोधायला सुरुवात केली. आता रेयॉनचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. ऐकलं काय? तुमच्याकडे रेयॉनचे बरेचसे कपडेही असतील. या चमकदार कापडाच्या तंतूंचा शोध 1884 साली काउंट हिलरी डी चार्डोनेट या शास्त्रज्ञानं लावला. त्यानंतर या रेयॉनमध्येही बरेच प्रकार शोधले गेले. तर वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्सचा वापर करून नायलॉन या कृत्रिम तंतूंचा शोध 1940 साली W.H. कॅरोथस या शास्त्रज्ञानं आपल्या काही सहकाऱ्यांसोबत लावला. पुढे काही इंग्रज शास्त्रज्ञांनी वेगवेगळे केमिकल्स वापरून पॉलिस्टरचाही शोध लावला. यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कृत्रिम तंतू उदयाला आले आणि त्यापासूनही कापड तयार होऊ लागलं. पुढे औद्योगिक क्रांतीनंतर कापड निर्मितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची यंत्रणा आणि तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला. कापड निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये त्यामुळं आमूलाग्र बदल झाला. सुरुवातीला अगदी छोट्याशा वाटणाऱ्या या कापड निर्मिती क्षेत्राला एक अवाढव्य स्वरूप मिळालं. आपली एक मूलभूत गरज असलेल्या या कापडाबद्दल अशीच आणखी वेगळी आणि नाविन्यपूर्ण माहिती यापुढेही आम्ही देत राहू.
त्यासाठी सान्वी कॉटन या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडीचे प्युअर कॉटनचे कपडे खरेदी करण्यासाठी सान्वी कॉटन या आमच्या इंस्टाग्राम हँडललाही नक्की फॉलो करा.